नमस्कार सर्वांना, पिंकीचा नमस्कार. ज्या ज्या लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आजच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला आमचे रोज व्हिडिओ नवीन नवीन पाहायला मिळतील आणि आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी एक एक लाईक रोज करून देत जा आणि कमेंट्स करून सांगत जा कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ. तर चला मग जाऊ नका कुठे, पूर्ण व्हिडिओ बघा. दीदी पायनं माझा डॉल सेट पाय किती मस्त आहे. त्या पायलाच नाही काय मला काकांना आणला ना, काका आले की नाही, काकांना आणला मला मुंबईवरून आणला. हा माहित आहे किती मस्त आहे पाय, लय इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट. हो ग पिंकी, छान झालं तुला आणला ना मामाने डॉल सेट. तुझ्याकडे नव्हता ना ग असा, छान झालं. माझ्याकडे पण आहे असा, मी पुण्यावरूनच घेतला. माझ्या पण अशाच डॉल आहेत, पण माझ्या डॉलचा फ्रॉकचा कलर नाही का ऑरेंज आहे, तुझा पिंक आहे तर माझा ऑरेंज आहे. हो का अमृता दीदी तुला माहिती आहे काय, माझी मैत्रीण नव्हती का ती चिंगीकडे होता असा डॉल सेट. ते किनी मला हातच नव्हती लावू देत बिचारे. तिने आपल्या गावात जत्रेत नुसतं घेतला, पण भल्ली गिट गाय लॉडी पिंकी काळजी घेऊ शकते. पण काय म्हणा त्यापेक्षाही चांगला भेटला मला, माझ्या काकानं मुंबईवर आणला. हो का ग पिंकी, व्यवस्थित सांभाळून ठेव हा, याला खराब नको होऊ देऊ, म्हणजे खूप दिवस टिकते हा. अमृता दीदी पायनं याच्यातले डॉल पाय किती मस्त आहे. तुझी किजवे किती मऊ आहे. थांब आपण याला खोलू. हा पाय दीदी पाय किती मस्त आहे डॉल. पाहिले किती मोठे कपडे आले, याच्या शूज आले, सगळंच आहे इले, एवढं तर मलाही नाही. अगं हो, खूप छान छान फ्रॉक आहेत, तिचे ड्रेसेस आहेत वेगळे वेगळे, चेंज करायचे ते तुला करावं वाटले तर, फक्त खराब नको होऊ देऊ. मी रोज तिचे कपडे बदलत जाईन आता, मला लय आवडते. माहिती आहे माझ्याजवळ नाही का पहिले एक छोटीशी बावली होती, मला नाही का इंदू हाताने आणली होती मस्त तिच्या गावाच्या जत्रेतून. मग त्याने नाही का माझ्या आईने मस्त फ्रॉक शिवला होता. माझ्या आईने 4-5 फ्रॉक शिवले होते त्या बावलीले, मग मी रोज त्या बावलीचे फ्रॉक बदलत जाऊ. अरे पिंकी म्हणून इथं आहे का तुम्ही? काय पिंकी, आवडला ना तुला डॉल सेट? हो काका, मला लय आवडला डॉल सेट, किती मस्त आणला तुम्ही माझ्यासाठी. आता मी रोज तिचे कपडे बदलत जाईल, मी तेच सांगू राहील ती मुळे दीदीले. लय मस्त आहे काका, खरंच मला लय आवडला. आणि काका तुम्ही बॅगही किती मस्त आणली. हो आवडली ना तुला बॅग? हां बरं, तुझ्या कामात पडेल ना बेटा, आता शाळा उघडली की म्हणून तुझ्यासाठी बॅग आणली. आणि का ग पिंकी, तुला दिसली का बेटा, गारू दिसली का तुला? नाही काका, मला दिसली नाही गार्गी. तिला मगाशी म्हटलं माझ्यासोबत खेळायला चाल, पण तिला नाही का आपल्या गावात आवडत नाही काका. ती म्हणते सगळी शेणन मातीच आहे इथं, तुमच्या इकडे नाही ना काका शेणन माती, म्हणून तिला इथं आवडत नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. नाही आता कसं ग, तिला सवय नाही ना. बरं पाय तुम्ही तिला. थांब का बाई इंदू, काही फोन किन आलता का बाई पाहुणे बोचा? हां पाहुणे बोले जसं मुरलीले म्हणतो मी, फोन कर म्हणतो पाहुणे बोले आणि बोलावून घे मग. हां तुझ्या घरच्या पाहुणेली बोलावून घेऊन आणि आशाच्या घरच्या पाहुणेली फोन करायला लावतो. कसं जवळ माणसाचा मग पाहुणचार वाटपून घेतल्या ते म्हणा ना. हो ना बाबा, कसं मग एकाच दिवशी करता म्हणता, तर मग या अशा घरच्या पाहुणेले पाहणं सुट्टी भेटते नाही भेटत का बा. असे पाहुणेले फोन करणं कधी येतात इकडे, येऊन जा म्हणा मग. बाई आशा, फोन करणं हां, पाहुणेले फोन करणं, पाहुणेले कधी सुट्टी आहे विचार ना पाहुणेले, मग कसं तुमची रसाई होऊन जाते. बाबा त्याला सुट्टी नाही ना, त्याला सुट्टीच भेटत नाही बाबा. आता सुट्टी काढायला लागते. त्याची पोस्ट वाढली ना बाबा आता कंपनीत. त्या आता ते मोठी पोस्ट आहे द्यायची, आता त्याच्या हाताखाली आता लय लोक कामाले आहेत, मग ते लवकर सुट्टी नाही भेटत. तरी त्याला फोन करून विचारतो मी कधी येतात काय येतात, तर मग सांगतो तुम्हाला. असं काय बापा? बरं आता वरची पोस्ट भेटली नाही पाहुणे येले, चांगलं आहे बापा, चांगलं आहे. आता पगारही वाढला अशी मग? हो आता पगारही वाढला बाबा त्याचा, आणि कामही वाढलं. हो चांगलं आहे सगळं, अशी सगळं चांगलं आहे. अशी ते नशिबानं सगळं चांगलं भेटेल आहे बरं तुले. तू चांगली राहायचं आहे बाई, चांगला स्वयंपाक करत आहे घरी. काय माय बाहेर जायचो खातान काय, हो काही घरी केलं पाहिजे. पाय बरं आता हे याची बायको सागरची, ती तशीच नाही, मुंबईला राहते तर काही स्वयंपाक करत नाही वाटते बाई घरी. मी राहिल्यापासून म्हणते मला बाहेरच आणा, समोसे आणा कचोरी आणा. नाही माय समोसे कचोऱ्या नाही माय, अलग अलगच नावं देते ती, अलग खातात माहिती मुंबई पुण्यात. काय बाया हवं तुम्ही, ऐदी बाया माहीत मी मुंबई पुण्याच्या. साधारण स्वयंपाक करा आणि खा बाई व भाजी भाकर, अंगी लागते ते काय खातावं माय अलतं भलतं. नाही बाई इंदूबाई, काही नको बोलत जाऊ, ते श्वेतावणी जास्त दाखवते हिडगेपणा. मी अशी आहो का, मी स्वयंपाक करतो घरी. एखाद्या वक्ती जातो फक्त बाहेर खायला. काही असं वाढदिवस बिडदिवस असला समजा,
मृणूचा किंवा माया असला ते पप्पाचा असला जाते मग आम्ही, लग्नाचा असला नाही तर मग तसं एखाद्या रविवारी गिवारी जातो, तसं नाही जात आम्ही बाहेर. हे जास्त हिडकी आहे श्वेता वहिनी, लयच दाखवते ना मग शहाणपणा. पाहिलं की नाही कशी सारखी केली मग मी, कशी नाचवली कशी नाचली. मग तुम्ही बोलत ना तुम्ही कोणी बोलत ना तिली म्हणून फायदा घेते ती, बोलत बसर जाते ती. हो ना माय, मला तर नवईच लागू राहिली माय मंगाची. काय नाचली होते काय माय. असे तू खरं काही करतो बिचारे, अलगच पोरगी आहे तू. काय करतो नाचायची तिले, काय नवऱ्याची कान भरीन द्या. आता त्याला एकाच दोन सांगेन, पावर बाबा सांगा बरं येईल. हे बा बाबा तुम्हाला माहीतच नाही तुम्ही नव्हते घरी, असं नाचवलं सागरच्या बायकोली येईन. तिने फक्त इतकंच म्हटलं येईल की मी का नाचू का म्हणे, मी का नाचू का म्हणे. आशाबाई आल्या तर ही नाचवलं ना खरंच बाबा तिले. अशी आहे पान आपली अशी. काही नादी नका लागत तू तिच्या. आता कसं आहे बाई, ती चांगल्या रईस बापाची पोरगी आहे, तिच्यानं लाडायला आहे. आणि तिकडे सगळं बरोबर आहे तिचं. आपल्याला नोकरी आहे बाई मोठ्या पगाराची. पाहते की नाही तू कसा वागते तो, हा पाहुण्यासारखा येते 2 दिवस. आम्ही की नादी लागत नाही बाबा, कुठे नादी लागता. काही नादी नका लागत जाऊ तुम्ही. कसं आहे शब्दांना शब्द वाढते. बाबा तुम्ही तर काही बोलता, मोठ्या पगाराची नोकरी आहे त्याला. असा किती पगार आहे त्याला, त्याच्याहून जास्त पगार तर माझ्या घरच्या पाहुणे येली आहे म्हणून मी का अशीच करतो काय. तसं नाही बाई आशा, जाऊ दे का नादी लागतो. अरे मस्त मीटिंग बसली गड्या, हा मस्त मीटिंग बसली की मी तिकडे पाहून राहिलो सगळी. हो ये ना मीटिंगमध्ये बसले. तू काले बसशील बापा, आता तू मोठा साहेब झाला, ती बायको साहेबीन झाली. तुम्ही आता ह्या मीटिंगच्या लायकीचे नाही बापा, मोठे माणसं आहात तुम्ही कशाला बसता आमच्या लहान लोकांनी संग. चुप बसू तू, चुप बस. तू विचारलं का आम्ही मांजर लेकाची, जेव्हा पाहिजे तेव्हा अशीच करता येते. काय होईन तुम्ही सांग नाही, हे सुधारले नाही तू पुण्यात राहून बी. हो मांजरच आहे ते काय. लहान तुम्ही भले भांडा काय ती मांजर बक्यासारखी. पाय वाशे पाय अजूनही मांजर म्हणते तुले. हो मांजर म्हणते मध्ये, आणि तो पाय ना बक्याच आहे तो अजून बी. नाही हो काही बोलतं का हो, आता लोड झाला तो. का रे बाबू कोण लोड झाला रे एवढा, काय टेन्शन आहे तुले. इंदूबाई त्याची बायकोला डायटिंग करणं शिकवते, असं आपल्याला खात नाही ते. लय पाळतात ते नियम खायचे, आहे की नाही रे. हां मनानं खात बेतलीच नाही, आहे की नाही. तू सगळं सूत्रच्या हातीच्या वाटते खाय प्यायची बी, काय खायचं काही नाही सगळं तेच ठरवते वाटते. नाही हो काही बोलतं का हो, काही बोलते ते. काय ठरवून नाही खाय प्यायचं, काही बोलत राहते. आता मला कामाचं मागे टेन्शन आहे, मला व्याप वाढला माझ्या कामाचा. एवढा व्याप नको वाढवून देऊ बाबू सागर. आहे ना आता किती मोठा फ्लॅट घेतला ती मुंबईत, एवढी मोठी नोकरी आहे, गाडी आहे, सगळं बरोबर आहे. हां एवढा व्याप कायले वाढवतो. तब्येत पहिले सांभाळ म्हटलं तुला, पहिले तब्येत सांभाळ तुई. आला परत दरवर्षी आला की खराब होतं बा. इकडे कसं 1-1.5 महिना राहतं, तेवढ्या दिवसात काही ना काही चांगला दिसायला लागतं. तिकडे गेला की अजून खराब होतं. हां काही गरज नाही एवढा व्याप वाढवायची. एवढं कोणतं त्या मागे टेन्शन आहे आता, सगळं बरोबर आहे बाबू. अरे नाही बाबा, नोकरी म्हटली की राहतेच तेवढं. नोकरी म्हणजे काय, नोकर माणूस आहे. नोकरी म्हणजे काय खरी असते का बाबा, एवढं प्रेशर राहतेच साहेब लोकांचं. जाऊ दे, मी काय म्हणतो येतो मी. जसं मुली लावली गाडी पाणीपुरीची, जातो गाडीवर त्याच्या. हो जाय कडे जाय, तू एकटाच आहे आज. मी बी इकडे थांबलो, तिकडे थांबलोय पोरीशी बोलत. जाय त्याची घाण होते रे एकट्याची. मग जातं का मग तू जाय, मग मी काही जात नाही. मग नाही बाबा करा तुम्ही आराम करा ना. जातो मी, तसे मला घरात नाही करमत ना. जातो मीच जातो, तिकडे मरत होती ना मग मी. जातो मी, मला घरात गमत नाही. गरम झालं की स्वयंपाकाची तयारी करतो. स्वयंपाक घेतो बाई करून, मग भली गरमी होती बाई या चुलीपाशी. मग आणि जशी रात होत तशी जास्त गरमी व्हायला लागते. काय करतायस का बबिता इथे तू, माझ्यासाठी कॉफी कर बरं एक कप. काफी काय, काफी नाही बिचारे आमच्या घरी. मग थांब, तुला कॉफी प्यायची काय. थांब मग मी पिंकीला आवाज देतो. ते काफीची वडी भेटते बाई गावात आमच्या, तेच पेत असतो ना तू, त्यांना लावतो. मग 2 रुपयाची भेटते ती एक काफीची वडी. ए बावळट, काय काफी करते ग. त्याला कॉफी म्हणतात, काफी नाही म्हणत. आणि ते वडी बिडी नाही, ते वडीची नाही पित मी, लोकल कॉफी नेस कॉफी पिते म्हटलं मी, कंपनीची. ते नेस काफी. बरं मग मी विचारतो ना, थांब ना. मग पिंकीला पाठवतो ना मी दुकानात. त्याचं दुकान आहे ना, हा बाय त्याचं अमोलचं ते नाही का आपले राजाराम काका, त्याचा नातू, राजाराम काकाचा नातू बापा. मग नाही काय त्या सदानंद भाऊचा पोरगा अमोल, त्यानं टाकलं ना किराणा दुकान आपल्या गावात. बाबा तो शहरातून माल आणते म्हटलं. श्वेता ओळखतं का तू, तर विचारायला लावतो मी. आणदेशी गिंदेशी त्यांना तर नेस काफी काय. बरं थांब मग मी पिंकीला आवाज देतो. पिंके इकडे हो बाई, काकोले काफी आणून दे बरं बाई. बापरे बाप, खरं किती अडाणी आहे ग तुम्ही लोक, आणि किती गरीब आहे ग तुम्ही, किती गरीब आहे. तुमच्याकडे कॉफी सुद्धा नाही आहे.
किती अळाणीपणाचा कहर आहे इथे. आणि काय गं तुझं हे किचन, भांडे नाही याच्यात, काही नाही. आणि का काही बबिता तू चुलीवर स्वयंपाक करते का अजून पण? तू कोणा काळात जगते ग? खरंच खूपच आहे पप्पा, खूपच. एकदम म्हणजे एकदम लो क्वालिटी आहे तुमची. आणि मी किती वेल एज्युकेटेड, किती हाय स्टँडर्ड माझ्या पप्पांचं, किती श्रीमंत घरची ग मी. अगं माझ्या माहेरचं कोणी आलं तर लाज वाटेल मला तुमची. हा बाई आम्ही गरीब श्वेता, हा आम्ही गरीब. पण आम्ही कसं माहिती आहे का श्वेता, आम्ही असं इतकं समजते की नाही, तितकं बी आम्ही गैरगुजर नाही आहो. आम्ही मेहनत करतो आणि खातो. भले आमच्या घरात भांडे कुंडे तुला दिसत नसतील, पण आमचं मन लय मोठं आहे श्वेता, लय मोठं आहे. तुला काही कमी पडू दिलं का आम्ही? काऊन बिचारे आम्हाला आमचं मन दुखत राहतं, आम्हाला अशी बोलत राहतं. अगं बावळट बाई, खरं गरिबीतच राहिली ग तू. लहानची मोठी पण गरिबीतच झाली आणि पूर्ण आयुष्य पण गरिबीतच काढलं तू. तुला काहीच नॉलेज नाही दुनियादारीचं, काहीच नॉलेज नाही तुला. काय मूर्ख बाई आहे. जा कुठे मिळत असेल तर बघ, कॉफी आण माझ्यासाठी करून जा. कॉफी कर माझ्यासाठी. दूध चहा वगैरे घेत नाही मी. आणि का गं एक काही झोपायची व्यवस्था आहे की नाही ग? किती मळकलेली चादर आहे ती, आणि ते ब्लँकेट त्याचा किती वास येत होता ग. धुतलं पण नाही का ते 6 महिन्यापासून? काय धुवायला साबणच नव्हतं वाटते. किती घाणेरडेपणा करता ग तुम्ही. खरंच बिलकुल राहायची इच्छा नाही आहे माझी. बस आज रात्रभर थांबते मी आणि सकाळी चालली जाते मुंबईला, नाहीतर माझ्या मम्मीकडे चालली जाते. इथे नाही राहायचं मला. नाही वो श्वेता, कशी बोलतो व. अव तू येऊन राहिली असं माहीत पडलं म्हणून मी माहिती आहे तुला नवीन 2 ब्लँकेट घेतले. आणि हा पाय तुला वाशीत असेल की नाही, मी शांताबाईच्या घरची गादी आणतो तुझ्यासाठी. बस शांताबाईच्या घरची गादी आणतो माय, आणि लगे ते ब्लँकेट आणतो माय त्यासाठी. ते घे मग तू. आणि तशी माहिती आहे का उन्हाळ्याचं कशी गरमीच तर होते माय, मग काय अंगावर घ्या लागते. अगं हे मूर्ख, खरंच तुझ्याकडे ब्लँकेट सुद्धा नाही का गं? ते पण शांताबाईच्या घरून मागून आणावं लागते का? किती गरिबीत राहते ग, किती गरिबीत राहते. कमाला बी तुझी गरिबीत राहायची, पण काय बबिता खरंच मानलं बाकी तुला. गरिबी काढाव तर तूनच काढाव. अगं कोणीच नाही एवढ्या जुन्या काळात जगत आता. ही चूल, हे भांडे कोणाकडे आहेत ग आता या काळात? बघ ना कोणाकडे आहेत. नुसतं गरिबीत राहिली, नुसतं गरिबीत. तलिंदर कुठची. जा मलाच पाहत बसते का? जा कॉफी बनव माझ्यासाठी. आणि हो मी बाहेर बसलेली आहे, पटकन घेऊन ये कॉफी. आता रडत नको बसू इथे बावळट. काय चुकीचं बोलली ती? बरोबरच तर बोलली. तिची जेठाणी आहो मी, वयाने तिच्यापेक्षा मोठी आहो, पण मला बबिता 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 करत राहते. जगात माणसाला मान नाही आहे, पैशाला मान आहे. मी जरी वयानं मोठी असली, मानानं मोठी असली, तरी पैशाने ती मोठी आहे म्हणून तिचा तोरा जास्त आहे. बरोबर आहे, गरिबी हा एक श्रापच आहे माणसाला. आणि सगळ्या बहिणी भावात आम्हीच तर गरीब आहो. इंदुबाई ती चांगलं आहे, आशाबाई चांगल्याच आहेत घरी, आणि इथे नवऱ्याला नोकरी आहे, सगळं बरोबर आहे. नाही मी जयत नाही बाप्पा कोणावर, मी जुरत बी नाही कोणाले. पण सांगतो देवानं माझ्या नशिबात दुःख लिहिलं का काय माहीत. माये संत बरोबर होऊन राहील तर म्हणा, माये संत बरोबर होऊन राहील तर. पण या माणसाला दारूचा शोक लागला होता ना. सारं गमावलं या माणसानं, सारं गमावलं. म्हणून मला डबल बरे सारखे दिवस आले. आता करू काय मी हा बाई गरीब. मी गरीब आहो, पण मी कोणी दारात मागायला जात नाही, स्वाभिमानानं जगतो. बोल बाई बोल. आता माझ्यावर टाईम आहे म्हणून मला ऐकून घ्या लागते. बोल. पण आता समजून गेलं की या जगात माणसाले मान नाही आहे. तुम्ही वयानं मोठं असा लहान असा त्याला कोणी मानत नाही. तुमच्यावर फक्त पैसा पाहिजे, तुमच्या अंगावर कपडे चांगले पाहिजे, तुमचं घरदार चांगलं पाहिजे, त्यात भांडे कुंडे चांगले पाहिजे. भले तुम्ही दिसायला चांगले असा नसा, तुमचा स्वभाव चांगला असो की नसो, पण तुमचा देखावा पाहिजे. देखावा दिसला लोकांनी ते लोकांनी तोंडात चुप राहतात. आज मी गरीबी आहे म्हणून ते म्हटलं चटच बोलली, असं आहे ना. माझा टाईम आहे म्हणून मला ऐकावंच लागते. नाही मला नाही वाटत बापा वाईट, मला नाही वाटत. मला देवावर पुरा विश्वास आहे की एक दिवस देव माझ्या चांगलं नक्की करीन. कारण की माझं मन लय साफ आहे, खरंच माझं मन लय साफ आहे. लहान झाली का आता? लहान झाली काय सागरच्या बायकोची? किती बोलली आहे बबी तारेटा चुटाचं. एवढी काय शफारली काय मी ती? या आशाच बरोबर आहे, या आशाला बसर जाते म्हणून तर अशी म्हणते की हिला असंच पाहिजे. नाही त्या आशेचं बरोबर आहे. लहान टस्टच बोलली त्या जेठानीचा मान गरीब आहे, असं आहे तसं आहे. आता काय करा बापा, आपल्या दोन्ही भावजाय सारख्या आहेत ना. इकूनही बोलतायत ना तिकूनही बोलतायत. हिच्याकून बोललं की तिला राग, तिच्याकून बोललं की हिला राग. हे बाबी त्याला सांगतो ना मी की बाई जरा धड होय, तू जरा धड बन, पण हे काही ऐकत नाही. हिला कोणी येऊन बोलून जाते.